मुंबई गोवा महामार्गावर आज 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस आणि टेम्पो ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 प्रवासी जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून मालवणकडे जाणारी शिवशाही बस महाडच्या दिशेने जात होती। त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका टेम्पो ट्रकला तिने जोरदार धडक दिली। या धडकेमुळे अपघात झालाय। अपघातातील जखमी प्रवाशांना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच महाड महामार्ग पोलीस आणि महाड MIDC मार्ग टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। यावेळी केवा कंपनीचे विकास सासने आणि आपटे ऑर्गॅनिक कंपनीचे रोहन तांबे यांनी प्रवाशांना मदत केली। SRV रेस्क्यू टीमचे इम्रान ढवाळकर यांनी घटनास्थळी क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला केली आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र प्रवाशांचे मोठे नुकसान झाले। मुंबई गोवा महामार्गावर माणगावच्या गोद नदी पुलावर आज सकाळी पहाटे 7 ते 7:30च्या दरम्यान 2 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये शिवशाही बस आणि टेम्पो ट्रक या 2 वाहनांमध्ये अपघात होऊन शिवशाही बसमधील 6 प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे प्राप्त माहिती मिळाली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।